मराठा समाजाच्या आश्वासनाची पूर्तताच नाही, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. मराठा समाजाच्या आश्वासनाची पूर्तता झाली नसून मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र आला होता. मात्र मराठा समाजाच्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी केली नसून अशी अनेक आश्वासनं मुख्यमंत्री देतात, मात्र पूर्तता करत नाहीत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र भाजप संपवत असून भाजप संपत चालली अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी आज सिन्नर येथे आयोजित मेळाव्याप्रसंगी आला असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. आपण पाहतोय नक्कीच चांगला आपल्याला प्रतिसाद मिळत आहे. इथे सिन्नरमध्ये पहिली आत्ता सभा झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची भेटीगाठी हा प्रयत्न. या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं सरकारवर पकड आपल्याकडनं केली जाते. वारंवार मुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे तो आपल्याकडनं केला जातो. का सरकारवर एवढा या दौऱ्याच्या निमित्ताने नाही, आपण पाहिलं असेल गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये असे चित्र जणू काही लोकशाही पूर्ण संपवलेली आहे. या घटनाबाह्य सरकारमध्ये, खोके सरकारमध्ये एवढी पण हिंमत नाही आहे की पुणे आणि चंद्रपूरच्या लोकसभा 1 वर्ष झाल्या नाहीत पण तिथून निवडणुका घेण्याची हिंमत नव्हती. नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका अजून बाकी आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका अजून बाकी आहेत, पण ती देखील निवडणूक घेण्याची हिंमत झाली नाही. एवढंच काय तर मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हे पण चॅलेंज दिलं होतं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सीटचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर निवडणुका लढावी तिथे. ते पण तयार नाही आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहताय की एवढं सगळं 2 पक्ष फोडून भाजपाने, एक परिवार फोडून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम तर केलंच नाही, उलटं महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम चालू आहे आणि हे दुर्दैव आहे आपलं. आपण असं वारंवार उल्लेख करताय की महाराष्ट्राला मागे नेलं जातं आहे. आणखी एक प्रकारमध्ये मराठा समाजाला वेगवेगळ्या प्रकारचं आश्वासन दिलं, मात्र त्याची पूर्तता झाली नाही म्हणून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती आता प्रचंड खालावलेली आहे अशी सगळी परिस्थिती. आपल्याला आठवत असेल ज्या दिवशी हे सगळं जाहीर झालं तेव्हाच मी कुठची प्रतिक्रिया दिली नव्हती, कारण मला एवढंच हे माहिती होतं की हे मुख्यमंत्री नुसतं खोटं बोलत असतात आणि रेटून बोलत असतात. चेहऱ्यावर कुठचाही भाव न ठेवता खोटं बोलतात, कुठेही लाज नसताना खोटं बोलतात. आज आपण पाहिलं असेल आश्वासन दिलं पण पूर्ण झालेलं नाही आहे. पूर्णपणे मराठा समाज आपण पाहता एकत्र आला होता. त्यांच्यासमोर जी काही आश्वासन दिली होती अजून काही कुठे पूर्तता दिसत नाही आहे. तसंच दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामध्ये पण भीती आहे. धनगर समाज आपण पाहताय की आरक्षण मागत आहे. एकंदर काय तर प्रत्येक घटक महाराष्ट्रातला, मग शेतकरी असेल, मग महिला असतील, कोणी आज खुश नाही आहे. तरुणांमध्ये पण आपण पाहताय आक्रोश आहे की नोकर भरतीचा जो विषय आहे, तलाठी भरतीचा जो विषय आहे तो देखील तसाच आहे, प्रलंबित आहे. सगळ्यांना आश्वासनं मिळत आहेत पण कुठेही काही पूर्तता होत नाही आहे. आज दुर्दैव महाराष्ट्राचं हेच आहे की जसं दाक्षिणातली राज्य केंद्र सरकारसमोर त्यांच्या हक्काचा GSTचा पैसा मागत आहेत, हक्क मागत आहेत, तसं आपलं सरकार लोटांगण घालत आहे पण कुठेही हक्क मागत नाही. आपलं सरकार आल्यानंतर आपण पेपर फुटीच्या संदर्भात एक कठोर कायदा करू. नक्कीच पूर्ण जे काही कठोर पावलं असतील त्याच्या विरोधात उचलू आणि कठोर कायदा देखील करू. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आज घातला, आज कांदा निर्यात बंदी केलेली आहे. हा तर प्रश्न आहेच महाराष्ट्रात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे दिल्लीकडे चाडून गेलेले आहेत शेतकरी, जे तिथे मोर्चात आहेत, त्यांच्यावर जसं अश्रुधूर सोडला जातो आहे, लाठीचार्ज केला जातो आहे. काही व्हिडिओमध्ये बघितलं एखादी गोळी वगैरे पण हवेत मारलेली आहे, ड्रोननी अश्रुधूर सोडला जातो आहे. आपल्या अन्नदात्याला अशी ट्रीटमेंट मिळेल केंद्र सरकारकडून हे कधीच अपेक्षित नव्हतं. जणू काही चायनाच्या बॉर्डरवर हे ब्लॉक्स लावलेत, तसं ब्लॉक्स हे दिल्लीच्या बॉर्डरवर लावलेले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार भाजपच्या कोट्यातून ठरले. मला वाटतं काँग्रेस आता भाजपमधूनच बहुमत साध्य करणार आहे लोकसभेत. कारण आपण पाहत असाल की अर्धे उमेदवार हे ज्यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना आरोप झालेत असे घेतात, वॉशिंग मशीनमध्ये धुतात आणि ते उमेदवार करून टाकतात. मुक्त आहे. पण मला एकच वाईट वाटतं की आपण पाहिलं असेल पुणे जिल्ह्यात असेल किंवा आत्ताच्या पण राज्यसभेत असेल, जे कोणी भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा संघाचे पदाधिकारी असतील, 20-25 वर्ष जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या विरोधात लढले, झगडले, ज्यांच्यावर आरोप लावले, ते कार्यकर्ते कुठेच पुढे दिसत नाही. तो काहीच त्यांना मिळालं नाही या खोके सरकारमध्ये. ना एखादं कुठचंही मंडळ मिळाले, ना महामंडळ मिळाले, ना मंदिराचा न्यास मिळाला, ना मंत्रिपद मिळाले. मग नक्की भाजपाने साध्य काय केलं? भाजपाच्या कार्यकर्त्यांबद्दल आज मला वाईट वाटतं. आणि परवा कल्याणमध्ये पण हे पाहिलं मी की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री ते आणि त्यांचे पुत्र भाजपला संपवायला निघालेले आहेत. म्हणजे भाजपला आम्हाला संपवायचं होतं, जे आम्ही मित्र म्हणून एका वेळी राहिलो, पण आज भाजपच संपत चालली आहे. दुर्दैव कार्यकर्त्यांचं हेच आहे. महाराष्ट्र अस्थिर केला जातोय, कायदा सुव्यवस्था बिघडवली जाते जाणीवपूर्वक, असंही आपण म्हणाला. आणि या मागे नेमकं काय कारण महाराष्ट्र अस्थिर करणार? आपण पाहताय जसं काही गुंडागर्दी रस्त्यावर आलेली आहे पण कुठेही काही अटका होत नाही आहेत, कुठेही काही कारवाई होत नाही आहे. आणि हेच सगळे गुंड मंत्रालयात जाऊन रील्स बनवतात. मग नक्की आम्ही समजायचं तरी काय? राष्ट्रवादी आमदाराबद्दल त्याचा उद्या निकाल आता निकाली उद्या मग बोलू.
आमदार राजन साळवी यांना 22 दिवसानंतर अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे. त्यांनी असा देखील आरोप केला आहे की माझ्या पत्नीवरती आणि मुलांवरती केलेली कारवाई दुर्दैवी आहे. नक्कीच आहे आणि आपण पाहत असाल आमच्या वायकरजींवर पण असंच पूर्ण प्रेशर ठेवलेलं आहे की भाजपात या किंवा मिंदेगतात या, नाहीतर तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू, तुमच्या पत्नीला आम्ही जेलमध्ये टाकू. ही सगळी भीती सगळ्यांना दाखवत आहेत. पण मला खात्री ही पूर्णपणे आहे की ज्यांना काही लपवण्यासारखं नाही आहे ते आमच्यासोबत राहतात. ज्यांना लपवण्यासारखं आहे त्यांना तिथे जायला लागतं. राज्यभरामध्ये आपण दौरा करताय, नाशिकमध्ये काही इच्छुक उमेदवार प्रचारही करताय, मात्र याच जागेवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील दावा केला. मला वाटतं आज संध्याकाळी आमची महाविकास आघाडीची बैठक आहे. आपण पाहत असाल की पवारसाहेब आम्ही सगळेच एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत. आमच्यामध्ये अंतर्गत कुठेही काही वाद नाही आहेत. एकच आहे नक्की की आम्ही अर्थात जेव्हा सीट शेअरिंग असतं तेव्हा प्रत्येक आम्ही एकामेकांची चर्चा करत असतो. प्रत्येकाला वाटत असतं स्थानिक कार्यकर्त्यांची काही काही वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात. पण निवडणुकीसाठी आम्ही एकत्र येऊ, कारण ही नुसतं निवडणूक आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आम्ही लढत आहोत. आज आपण नाशिकच्या चेहराच दिसणार नाही.